Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघत आहे आणि आज हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 चे जे क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 आहेत ते सॉल्व करणार आहोत. सो मी ट्राय करते की मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स समजावू. त्यामुळे काय होईल की एकदा की तुम्हाला ती मेथड कळाली, तुम्ही त्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्रिपेअर राहणार किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स असेल. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये जे पण प्रॉब्लेम्स किंवा जे पण सोल्युशन तुम्हाला सांगते ते खूप इन डिटेल आणि खूप एकदम एक्सप्लेन करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. ओके, जर तुम्हाला माझी ही मेहनत थोडीशी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत हे व्हिडिओज शेअर करा. सो त्यांना सुद्धा मी जसं शिकवते त्याच्याने समजेल आणि मग सगळ्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि सगळ्यांना चांगला अभ्यास करण्याचं समजेल. ओके, सो आता आपण सुरू करू ह्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1 चा क्वेश्चन नंबर 3. सो आधी तर आपण क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते सगळं वाचू आणि नंतर एक एक स्टेपने त्याला सॉल्व करू. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. पहिल्या सेंटेन्स मध्ये दिलं होतं निखिल नावाचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे काहीतरी मंथली इन्कम येते आणि त्याच्यापैकी जो 5% आहे तो त्याच्या मुलांच्या एज्युकेशनवर खर्च करतो. Invested 14% in shares, deposited 3% in a bank and used 40% for his daily expenses. सो आता त्याच्या इन्कम मध्ये पैसा कुठं कुठं चाललाय हे आपल्याला सांगितलंय. He was left with a balance of 19,000. What was his income? सो क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे की निखिल नावाचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे काहीतरी मंथली इन्कम येते. इन्कम म्हणजे त्याला दर महिन्याला एक पगार मिळतो आणि त्या पगारामधून तो वेगवेगळ्या गोष्टी करतोय की 5% तो त्याच्या मुलांच्या एज्युकेशन मध्ये टाकतो, 14% शेअर्स मध्ये टाकतोय, 3% तो डिपॉझिट करतोय आणि 40% तो डेली एक्सपेन्स. डेली एक्सपेन्स म्हणजे काय, रोजचा त्याचा जो खर्च असेल तो सगळा मिळून महिन्याला 40% होतोय. त्यानंतर त्याला 19,000 रुपीज बॅलन्स उरताय. सो ही सगळी इन्फॉर्मेशन दिल्यावर तुम्हाला निखिलची इन्कम शोधायची आहे की निखिल ऍक्च्युली किती पैसा कमवतोय. ओके, तर आता आपण ह्या एक्झाम्पलला सुरुवात करू. क्वेश्चन मध्ये इन्कम दिलेली नाहीये, सो आपण इन्कम काय कन्सिडर करणार, मग एक्स. नेक्स्ट दिला आहे स्पेंड एज्युकेशन. सो निखिल त्याच्या मुलांच्या एज्युकेशनवर किती रुपये खर्च करतोय, 5% ऑफ इन्कम आणि इन्कमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे एक्स. सो मी इथं लिहिणार 5% ऑफ एक्स. इन्व्हेस्टेड शेअर, शेअर मध्ये किती इन्व्हेस्ट करतोय तो, 14% ऑफ एक्स. एक्स म्हणजे इन्कम. डिपॉझिटेड, किती अमाऊंट डिपॉझिट केली बँकमध्ये, 3% ऑफ एक्स. एक्सपेन्स, एक्सपेन्स म्हणजे खर्च, त्याचा टोटल खर्च होतो त्याची जेवढी पण इन्कम असेल त्याचा 40%. आणि लास्ट मध्ये जो बॅलन्स उरलेला आहे तो आहे 19,000 रुपीज. ओके, आता 5% ऑफ एक्स ला आपण कसं लिहू शकतो, 5% म्हणजे काय, 5 डिवाइड बाय 100 ऑफ एक्स म्हणजे मल्टीप्लाइड बाय एक्स. ही जी एक्स अमाऊंट आहे त्याचा 5% स्पेंड एज्युकेशन मध्ये जातोय. सेम 14% जे आपण लिहिणार 14 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स. इथं काय येणार मग, 3 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स. सेम 40 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स. पर्सेंटेज आहे म्हणून आपण डिनॉमिनेटरला 100 घेतो. सो आता आपल्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे की त्याची इन्कम किती आहे,
आणि ती इन्कम तो कुठं कुठं स्पेंड करतोय. आता मला सांगा की ही इन्कम आणि हा स्पेंड म्हणजे तो कुठं खर्च करतोय, या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला इन्कम मिळून जाईल. बरोबर. बघा, तुमच्याकडे 100 रुपये, तुम्ही 50 रुपये खाण्यामध्ये खर्च करताय, 30 रुपये तुम्ही फिरण्यामध्ये खर्च करताय आणि तुमच्याकडे 20 रुपीज उरत आहे. सो जर कोणी तुम्हाला विचारलं की तुमची इन्कम किती आहे, तुम्ही काय करणार, ह्या तिघांना ऍडिशन करणार. बरोबर. आणि तुमची काय मिळेल मग, इन्कम. सेम वेने आपल्याला या सगळ्यांची ऍडिशन केली तर इन्कम मिळेल. सो इथं लिहिणार व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ. सो इन्कमचा फॉर्म्युला काय येणार मग, मंथली इन्कम इक्वल टू एंड एज्युकेशन प्लस इन्व्हेस्टेड शेअर प्लस डिपॉझिटेड एक्सपेन्स प्लस बॅलन्स. या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर आपल्याला मंथली इन्कम मिळते. आता मागे आपण जेवढे पण व्हॅल्यूज काढल्या त्या व्हॅल्यू इथं पुट करणार. मंथली इन्कम काय आहे, एक्स. स्पेंड एज्युकेशन आलं 5/100 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस 14/100 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस 3/100 मल्टीप्लाइड बाय एक्स. एक्सपेन्स किती आहे, 40/100 मल्टीप्लाइड बाय एक्स आणि बॅलन्स उरलेलं आलं 19,000. आता आपण जर डिनॉमिनेटर बघितला तर सगळीकडे 100 आहे. या 100ला काढण्यासाठी आपण हा जो न्यूमरेटर आहे याला 100 ने मल्टिप्लाय करू. सो इथं येणार 100x इक्वल टू, याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर वरचा 100 आणि खालचा 100 कट होऊन जाईल, 5x. ठीक आहे. त्याच वेळेने इथं येणार 14x प्लस 3x प्लस 40x प्लस 100 मल्टीप्लाइड बाय 19,000. सो आपण पूर्ण न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं. सो इथं आला 100x. या सगळ्यांची ऍडिशन केली एक्स वाले की 5x प्लस 14x प्लस 3x प्लस 40x, आन्सर येतं 62x. प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार, 19,000 आणि 100चे हे 2 शून्य. ठीक आहे. सो इथं आला आता 100x. हा 62x ला आपण ह्या साईडला घेऊ तर तो होणार -62x इक्वल टू 19 लाख. सो 100x मायनस 62x केलं तर ते येतं 38x. आणि ही व्हॅल्यू तर तशीच्या तशी इकडं आली. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी सिंपल आपल्याला त्याला डिवाइड करावं लागेल. सो इथं 19 लाखला डिवाइड बाय 38 केलं. सो हे डिव्हिजन मी ऑलरेडी माझ्या नोटबुकमध्ये करून ठेवलेलं आहे. तुम्हाला हे तुमच्या नोटबुकच्या मागच्या पेजवर किंवा रफ पेजवर करावं लागेल. ठीक आहे. जर मी हे कॅल्क्युलेशन पण ह्या व्हिडिओमध्ये केलं तर व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून मी सगळे कॅल्क्युलेशन्स माझ्या बॅक पेजवर किंवा रफ नोटबुकमध्ये करून ठेवते. सो हे डिव्हिजन केल्यानंतर आन्सर आलं 50,000. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 50,000 रुपीज. एक्स म्हणजेच काय होता, मंथली इन्कम. म्हणून आपण इथं लिहिणार हिज मंथली इन्कम ऑफ दॅट मंथ इज 50,000 रुपीज. आणि आपल्याला हेच क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की निखिलची मंथली इन्कम किती आहे. सो किती येणार आहे निखिलची मंथली इन्कम, 50,000 रुपीज. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला हे समजलं असेल. आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 6.1चा क्वेश्चन नंबर 4. ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, मिस्टर सय्यद केप्ट ₹40,000 इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. सो आपण इथं लिहू मिस्टर सय्यद नावाचे एक व्यक्ती आहे. ओके. आणि त्यांनी 40,000 रुपीज बँकमध्ये ठेवले.
कंपाऊंड इंटरेस्ट आहे 8%. आता कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं हे आपण बघू. आणि फॉर 2 इयर्स. हे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट दिला आहे मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड 1,20,000 इन म्युच्युअल फंड फॉर 2 इयर्स. सो आता मिस्टर फर्नांडिस नावाचे दुसरे एक व्यक्ती आहे आणि त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये 1,20,000 रुपीज ठेवले. किती? 2 इयर्स साठी. आफ्टर 2 years, मिस्टर फर्नांडिस गॉट 1,92,000. सो 2 वर्ष दोघांनी पण ठेवले आणि मिस्टर फर्नांडिसला शेवटी मिळाले 1,92,000 रुपीज. हुज इन्व्हेस्टेड टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. सो आता क्वेश्चन काय दिला आहे हे समजू. आता क्वेश्चन मध्ये काय काय दिलं होतं हे आपण सिंपल लिहून घेतलं होतं. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता मिस्टर सय्यद नावाचे एक व्यक्ती आहे आणि त्यांनी ही जी 40,000 अमाऊंट आहे ही कशात ठेवली? बँकेमध्ये ठेवली. सो आपण जेव्हा बँकेमध्ये वस्तू ठेवतो किंवा बँकेमध्ये पैसा ठेवतो तेव्हा बँक आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट देते. सो इथं त्यांनी कोणता इंटरेस्ट दिलेला आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? सपोज तुम्हाला आज 100 रुपये दिले. 100 रुपयावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 10 रुपये प्रत्येक महिन्याला मिळेल. एक्झाम्पल घेऊ आपण. सो 100 रुपयावर नेक्स्ट महिन्याला किती मिळाले? 10 रुपये मिळाले. टोटल अमाऊंट किती झाली आता तुमच्याकडे? 110. तर 110 वर तुम्हाला 11 रुपये मिळेल. मग किती अमाऊंट झाली? 121 अमाऊंट झाली. मग 121 अमाऊंटवर तुम्हाला काहीतरी पैसा मिळेल. याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. सो जेवढी अमाऊंट तुमची ऍड होते ती परत एकत्र येते आणि त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळतो. याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. सो कंपाऊंड इंटरेस्ट साठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पहिलं असतं प्रिन्सिपल अमाऊंट, नेक्स्ट नंबर ऑफ इयर्स आणि तिसरं असतं रेट ऑफ इंटरेस्ट. या 3 गोष्टीवरून आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करतो. याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय की तुम्ही कोणती अमाऊंट किती पैसा बँकेमध्ये ठेवताय. सो इथं काय येणार? प्रिन्सिपल अमाऊंट P विच इज 40,000 रुपीज. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्षासाठी ठेवताय. सो किती वर्षासाठी ठेवतोय आपण? 2 इयर्ससाठी. आणि R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? किती टक्क्यांनी तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळणार आहे. सो इथं दिलेला आहे 8%. सो हा झाला रेट ऑफ इंटरेस्ट. जेव्हाही कंपाऊंड इंटरेस्ट हा शब्द येईल तेव्हा लक्षात ठेवायचं PNR या 3 गोष्टी. आणि या 3 गोष्टी कशा शोधायच्या हे आता आपण शिकलो. सो ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे? मिस्टर सय्यद नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी बँकेमध्ये 40,000 रुपीज ठेवले 8% इंटरेस्ट रेटवर 2 वर्षासाठी. तर त्यांना इथं एक अमाऊंट मिळाली. सो 2 वर्षानंतर त्यांना कितीतरी अमाऊंट मिळेल. सो ती आता आपल्याला माहिती नाहीये म्हणून मी इथं ही अमाऊंट लिहिली. ओके. आता दुसऱ्या साईडला आहेत मिस्टर फर्नांडिस. मिस्टर फर्नांडिसने 1,20,000 रुपीज ठेवले म्युच्युअल फंड मध्ये ज्याचा शॉर्ट फॉर्म असतो MF. किती वर्षासाठी ठेवले? 2 वर्षासाठी. आणि त्यांना टोटल किती मिळाले? 1,92,000. क्वेश्चन मध्ये हे विचारलं आहे की बँकेमध्ये ठेवल्यावर तुम्हाला किती पैसा मिळतो आणि म्युच्युअल फंड मध्ये ठेवल्यावर किती पैसा मिळतो. या दोघांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल कोण आहे? म्हणजे इथं किती पर्सेंटेज ऑफ रिटर्न मिळालं आणि इथं किती पर्सेंटेज ऑफ रिटर्न मिळालं हे शोधा आणि कुठं जास्त पैसा मिळतो हे फाइंड आउट करायचंय. आय होप मी खूप डिटेलमध्ये आणि खूप वेळ घेऊन हा क्वेश्चन समजवला आहे. पण तुम्हाला समजण्यासाठी मी एवढा टाइम देते याच्यामध्ये. समजलं? हा होता पूर्ण क्वेश्चनचा मीनिंग. आता आपण सिंपल मॅथमॅटिकली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू.
क्वेश्चन समजणं इम्पॉर्टंट आहे. सॉल्व तर आपण नंतर करूनच घेऊ. एकदा समजलं ना सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात. ओके. आता सगळ्यात आधी काय दिलं आहे, बँक किंवा प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे ती लिहून घेऊ. जी आली 40,000 रुपीज. नेक्स्ट आपण फाइंड आउट केला आर, तो आहे 8% आणि एन आपल्याकडे आहे 2 इयर्स. सो या 3 व्हॅल्यू आपल्याकडे आहे, तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो. आता कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो असतो अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आपण हा फर्स्ट टाइम शिकतोय, त्याच्यामुळे तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे हा नोटबुकच्या फर्स्ट पेजवर लिहून ठेवा. ओके. सो कंपाऊंड इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे ही पी. अमाऊंट शोधण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट मल्टीप्लाइड बाय 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू एन. ही झाली अमाऊंटचा फॉर्म्युला आणि मायनस पी आलं प्रिन्सिपल अमाऊंट. आय होप हा फॉर्म्युला मे बी तुम्हाला थोडा डिफिकल्ट वाटत असेल, पण फर्स्ट टाइम आपण शिकतोय म्हणून इट्स ओके. तुम्ही जेव्हा असे टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तुम्हाला हा फॉर्म्युला इझी वाटेल. ओके. सो आता हा फॉर्म्युला कंपाऊंड इंटरेस्टचा आला. आपण सिंपल काय करू, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज जे आपल्याकडे आहेत ते टाकू. सो पी आलं 40,000 मल्टीप्लाइड बाय 1 प्लस 8 डिवाइड बाय 100 रेस टू 2 मायनस परत पी ची व्हॅल्यू आली 40,000. ठीक आहे. आता याला सॉल्व करू. आधी ब्रॅकेट मध्ये जे पण दिलेलं आहे ते सॉल्व करण्याचे ट्राय करू, बाकीच्या व्हॅल्यूज तशाच्या तसा राहू देऊ. सो आता तुम्हाला माहिती आहे हा जो ब्रॅकेट आहे 1 प्लस 8 डिवाइड बाय 100 याला आपण सॉल्व करू. तो याला कसं सॉल्व करतात, याला याच्याशी मल्टिप्लाय करतात आणि मग याची ऍडिशन होते. म्हणजे काय होणार, आपण या 1 ला जेव्हा 100 ने मल्टिप्लाय करू तेव्हा दोघांचं डिनॉमिनेटर सेम होणार. सो 100 मल्टिप्लाइड बाय 1 केलं तर 100 आलं प्लस 8 आणि आता दोघांचं डिनॉमिनेटर 100 आलं. हे सगळ्यात इझिएस्ट वे आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय येणार मग, 100 प्लस 8 108 आलं आणि डिवाइड बाय 100. सो आपण याच्या ऐवजी काय लिहिणार, हा फॉर्म्युला. सो इथं आलं 108 डिवाइड बाय 100 आणि हा आला त्याचा स्क्वेअर मायनस 40,000. नेक्स्ट स्टेप परत, हे आलं 40,000 108 डिवाइड बाय 100 केलं, 2 शून्य आहे, 2 घरानंतर इथून 2 घरानंतर आपण डेसिमल पॉइंट देऊ. सो 1.08 चा स्क्वेअर मायनस 40,000 इक्वल टू परत 40,000 आणि 1.08 चा स्क्वेअर होतो 1.164 मायनस 40,000. सो ही सगळी व्हॅल्यू आपण इकडं लिहून घेऊ एकदा. हा झाला 40,000 ब्रॅकेट मध्ये आलं 1.164 मायनस 40,000. आय एम सॉरी, इथं हे 40,000 आलं. ओके. सो आता बघा, हा 40,000 आणि हा 40,000 कॉमन आहे. सो याला आपण सिंपल बाहेर काढून घेऊ. ब्रॅकेट मध्ये काय होणार मग, हा 1.164 आणि इथं आला मायनस 1. ह्या दोघांचं मायनस केलं तर काय येणार, 0.164. सिंपल हे दोघं मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं 6,656 रुपीज. सो जो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा होता
तो आपल्याला मिळालेला आहे 6,656 रुपीज. कंपाऊंड इंटरेस्ट तर मिळाला आपल्याला, त्याच्यावर आपल्याला पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट काढावा लागेल. सो पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट आपण का काढतोय, कारण आपल्याला माहिती पाहिजे की किती पर्सेंट आपल्याला इंटरेस्ट मिळाला होता. ठीक आहे. सो आता पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट साठी आपल्याला लागेल कंपाऊंड इंटरेस्ट डिवाइड बाय प्रिन्सिपल अमाउंट. सो कंपाऊंड इंटरेस्ट आला 6,656 डिवाइड बाय आलं 40,000. या दोघांचं जर डिवाइड केलं मल्टीप्लाइड बाय 100 आपण पर्सेंटेज काढतोय. ठीक आहे. सो हा 2 शून्य कट झाला. सो लास्ट मध्ये 6,656 डिवाइड बाय आलं 400 आणि याचं आन्सर आलं 16.56. तो मिस्टर सय्यदला किती पर्सेंटेज ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला? 16%. सो त्यांनी जेव्हा 1,00,000 त्यांनी किती अमाऊंट ठेवली होती? 40,000. सो या 40,000 अमाऊंटवर त्याला 16% इंटरेस्ट मिळालेला आहे. सो हे मिस्टर सय्यदचं झालं. आता आपल्याकडे मिस्टर फर्नांडिस बद्दल पण दिलं होतं. यांच्याबद्दल काय दिलं होतं की मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड 1,20,000 रुपीज इन म्युच्युअल फंड फॉर 2 years and after 2 years he got 1,92,000. सो त्यांनी इन्व्हेस्ट केलं 1,20,000 आणि त्यांना रिटर्न मिळाली 1,92,000. तुम्ही जर 100 रुपये बँकेत ठेवले आणि बँकेने तुम्हाला 120 रुपये परत केले तर तुमचा प्रॉफिट किती झाला? तर प्रॉफिट कसं काढणार तुम्ही? 120 minus 100 which is equal to 20 रुपीज. सो हा 20 रुपीज तुमचा झाला प्रॉफिट. सेम वेने आपल्याला इथं सुद्धा प्रॉफिट काढायचं आहे. सो प्रॉफिट आपण कसं काढणार? हा जो रिटर्न आहे 1,92,000 मायनस जेवढी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली होती ती. याचं आन्सर आपल्याला मिळालं 1,92,000 मायनस 1,20,000. आन्सर इज 72,000 रुपीज. ओके. सो प्रॉफिट तर मिळालं, पण आपल्याला परत काय काढावं लागेल? पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट. की किती पर्सेंट मध्ये मिळालं हे आम्हाला सांगा. सो पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढण्यासाठी परत आपल्याला लिहावं लागेल प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टेड अमाऊंट. ठीक आहे. जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती त्याच्यावर प्रॉफिट मिळालं मल्टीप्लाइड बाय हा 100 कारण पर्सेंटेज काढायचंय. व्हॅल्यू पुट करणार 72,000 मल्टीप्लाइड बाय 1,20,000 मल्टीप्लाइड बाय 100. सो हे कॅल्क्युलेशन केलं. सो इथून हे 3 0 कट झाले, हा 3 0 कट झाला. नेक्स्ट हा 1 0 आणि हा 1 0 कट झाला. सो इथं आलं 720 डिवाइड बाय 12 विच इज इक्वल टू 60%. सो पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट मिस्टर फर्नांडिसला झालेला आहे 60%. याचा अर्थ काय की जेव्हा मिस्टर सय्यदने पैसे ठेवले तेव्हा त्यांना फक्त 16% पैसे वापस मिळालेले आहेत. पण मिस्टर फर्नांडिसला म्युच्युअल फंड मध्ये 60% रिटर्न मिळाला. याचाच अर्थ काय की जो म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टमेंट होतं ते जास्त प्रॉफिटेबल झालं कम्पेअर टू बँकेमध्ये ठेवलेलं. आणि हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये प्रूव्ह करायचं होतं. मला माहिती आहे ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन खूप जास्त मोठं झालं आहे, पण प्लीज फर्स्ट टाइम तुम्ही शिकताय म्हणून जेवढा सोप्या भाषेत शिकता येईल तेवढं शिकून घ्या. नंतर तुम्ही काय हाच क्वेश्चन 5 ते 10 मिनिटात पण सॉल्व्ह करू शकतात पूर्ण एकदम इझिली वेने. एकदा समजून घ्या
आणि मग काहीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 6.1चा क्वेश्चन नंबर 5. याच्यात दिलेला आहे समीरा स्पेंड 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर socially useful causes. If she left with rupees 1,750 at the end of the month, what was her actual income? So simple. जसा आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केला सेम टू सेम हा क्वेश्चन नंबर 5 आहे. याच्यात समीरा नावाची एक मुलगी आहे जिची आपल्याला इन्कम शोधायची आहे. सो इन्कम काय येणार मग इथं सिम्पल एक्स. आता ती स्पेंड करते 90% ऑफ हर इन्कम. सो स्पेंड मध्ये आपण लिहिणार 90% ऑफ एक्स. नेक्स्ट आहे डोनेट. किती डोनेट करते ती 3% ऑफ एक्स. आणि लास्ट मध्ये तिच्याकडे मनी किती उरतात 1,750 रुपीज. आपल्याला माहिती आहे की 90% ऑफ एक्सला आपण कसं लिहितो 90/100 मल्टीप्लाइड बाय एक्स. सेम वेने इथं पण येणार 3/100 मल्टीप्लाइड बाय एक्स. आपल्याला इन्कम काढायची आहे तर आपण हे जे समीरा अमाऊंट स्पेंड करते याची ॲडिशन करू. सो इथं येणार इन्कम इक्वल टू स्पेंड प्लस डोनेट प्लस लेफ्ट मनी. व्हॅल्यू पुट करू सिम्पल. एक्स इक्वल टू स्पेंड आहे 90/100 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस डोनेट अमाऊंट आहे 3/100 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस लेफ्ट मनी होता 1,750. सिम्पल. 100 डिनॉमिनेटरला दिसतोय म्हणून पूर्ण इक्वेशनला 100 ने मल्टीप्लाय करू. सो इथं येणार 100x इक्वल टू या साईडला येणार 90x कारण 100 आणि 100 कट होऊन जाणार प्लस 3x प्लस 100 मल्टीप्लाइड बाय 1,750. तो हा 100x तर तसाच लिहू इक्वल टू आलं 93x प्लस 100 मल्टीप्लाइड बाय 1,700 जर 50 केलं तर आपल्याला फक्त हे जे 2 झिरो आहे हे इथं ऍड करायचे. तो इथं येणार 1,72,000. आता 93x ला आपण या साईडला घेऊ. सो 100x मायनस 93x इक्वल टू ही जी अमाऊंट आहे 1,75,000 हिला आपण असंच ठेवलं. या दोघांचं सबट्रॅक्शन 100 मायनस 93 7x आणि ही व्हॅल्यू तशीच्या तशी आली. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तो आपण 7ला दुसऱ्या साईडला पाठवलं तर तो काय होणार डिवाइड. सो 1,75,000 ला 7 ने जर डिवाइड केलं तर x इक्वल टू येतो 25,000 रुपीज. सो जर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 25,000 रुपीज याचा अर्थ काय की जी समीरा नावाची मुलगी आहे त्याची ऍक्च्युअल इन्कम आहे 25,000 रुपीज. सिम्पल. आता हा क्वेश्चन किती सिंपल वाटलं तुम्हाला का कारण आपण जो क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केला इतक्या डिटेलमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी कळालं होतं की एखाद्या पर्सनची इन्कम कशी फाइंड आउट करायची. म्हणून मी नेहमी सांगते की क्वेश्चन आणि त्याचं आन्सर समजून घ्या, पाठ करू नका किंवा लक्षात ठेवू नका. एकदा समजले तुम्हाला तशा टाईपचे कोणतेही क्वेश्चन आले तरी तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकतात. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर आपला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे सगळे व्हिडिओज शेअर करा.